महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक मोठी खुशखबर. सरकारकडून आणखी एक धमाकेदार योजना जाहीर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा. आता महिलांसाठी लवकर या लवकर जा योजना लागू. ऑफिस टायमिंगमध्ये मोठा बदल. महिला कर्मचाऱ्यांना आता मिळणार आराम आणि कमी होणार क्राऊडचा त्रास. इतकंच नाही, 180 दिवसांची मॅटर्निटी लीव्ह, नवीन महिला पॉलिसी आणि लाडकी बहीण योजनेतून आर्थिक सक्षमीकरण. म्हणजे आता महिला पॉवर अजून स्ट्रॉंग होणार. गव्हर्नमेंट घेत आहे महिलांसाठी सुपरफास्ट डिसिजन्स. नमस्कार. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारने महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही नवीन संकल्पना मांडली आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि महिलांना याचा कसा फायदा होणार, जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत. गर्दीतून सुटका. सकाळी कामावर येताना होणारी प्रचंड गर्दी आणि त्यामुळे महिलांना होणारा त्रास कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कामाच्या वेळा. आता राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय सकाळी 9:15 सुरू होणार आहे. यामुळे त्या लवकर कामावर येऊन लवकर घरी परतू शकतील. कौटुंबिक समतोल. लवकर घरी गेल्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबाला आणि मुलांच्या अभ्यासाला अधिक वेळ देता येईल. इतर महत्त्वाच्या घोषणा. केवळ कामाच्या वेळाच नाही, तर सुनेत्रा पवारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. 180 दिवसांची प्रसूती रजा. सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आता 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. शक्ती कायदा. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लवकरात लवकर संमत व्हावा यासाठी सरकार आग्रही आहे. चौथे महिला धोरण. राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. अंगणवाडी सुविधा. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये आता पिण्याच्या पाण्याची हक्काची सोय केली जाणार आहे. विधान परिषदेत निवेदन देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार काहीशा भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून शेतकरी महिला आणि ऊसतोड कामगार महिलांसाठीही शासन विशेष योजना राबवत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तर मित्रांनो, लवकर या लवकर जा या योजनेमुळे सरकारी नोकरीत असलेल्या महिलांचा प्रवास सुसह्य होईल यात शंका नाही. तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.